हॅलो मित्रांनो, नमस्कार. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणाबद्दल माहिती सांगणार आहे, ज्या ठिकाणी जायला तुम्हालाही आवडेल. मित्रांनो, मित्रांनो अशाच एका ठिकाणाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देत आहे. सो शेवटपर्यंत जरूर पहा. मित्रांनो, आज आम्ही जात आहोत महडला. होय, अष्टविनायकापैकी वरदविनायक हे गण हे गणपतीचं ठिकाण आहे महड येथे. तर मित्रांनो, महडला आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी जाणार आहोत. अगदी कमी खर्चामध्ये तुमचं अष्टविनायकातील एका गणपतीचं दर्शन कसं होईल हे मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो, आम्ही सकाळी उठून डोंबिवलीतून खोपोली हे ट्रेन पकडले. 8:30 वाजता डोंबिवलीतून ट्रेन आहे आणि आम्ही 10 वाजता खोपोलीला पोचलो. खोपोलीला पोचताच तुम्ही खोपोली स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर तिकडे तुम्हाला ॲटो भेटतील, जे ॲटो तुम्हाला महडच्या गणपती मंदिरापर्यंत सोडतील. मित्रांनो, हे ॲटो रिक्षाचे चार्जेस आहेत 150 ते 200 रुपये जाण्यासाठी आणि 150 ते 200 रुपये येण्यासाठी. म्हणजे 300 ते 400 रुपयामध्ये खोपोलीपासून महडला जाऊन येऊ शकता. तर मित्रांनो, आता आम्ही खोपोलीतून निघालो आहोत महडकडे. हे तुम्ही खोपोली शहर पाहू शकता.
महडच्या गणपती दर्शनानंतर आता आम्ही आलो आहोत खोपोलीतील एका शांत आता आम्ही आलो आहोत खोपोलीतील आणखी एका प्रसिद्ध अशा ठिकाणी, जिथे आल्यानंतर तुम्हाला अगदी प्रसन्न वाटेल, कारण हे ठिकाण आहे निसर्गाच्या कुशीमध्ये. एकदम निसर्गरम्य अशा वातावरणात कुशीमध्ये वसलेलं हे एक ठिकाण आहे. या ठिकाणाचं नाव आहे गगनगिरी महाराजांचं मठ. मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल, कारण इथले स्वच्छता, इथलं निसर्गरम्य वातावरण आणि इथे यांनी सर्व व्यवस्थित अशी मांडलेली रचना, हे पाहून तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. इथे आल्यानंतर तुम्हाला गगनगिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेता येईल. त्याच्यानंतर या मंदिरातर्फे, या मठातर्फे अन्नक्षेत्र आहे, जिथे 20 रुपयामध्ये तुम्हाला महाप्रसाद भेटेल. तिथून त्या काउंटरवरून कुपन घेऊन तुम्हाला आत यायचं आहे. आत आल्यानंतर समाधीचं दर्शन झाल्यानंतर ही जेवणाची रांग असेल, तिथे तुम्हाला महाप्रसाद भेटेल. ओढ रहा है.